मैत्रिणींनो, पार्लरसारखे पेडिक्युअर स्टेप बाय स्टेप घरी कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ संपूर्ण पहा. हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. पाण्यात पाय भिजवण्यापूर्वी नखांवरील आधीचे नेल पेंट रिमूव्हरने काढून घ्यावे. त्यानंतर आपल्याकडे क्युटिकल क्रीम घेऊन ती प्रत्येक नेल्सवरती लावून घ्यावी. नंतर पाण्यात पाय भिजवावे. पुन्हा एकदा भिजलेल्या नखांवर क्युटिकल क्रीम लावून घ्यावी. आता पेडिक्युअर किटमध्ये जे स्क्रब असते त्याने तुम्ही पूर्ण नखांना व्यवस्थित स्क्रब करून घ्यावे. पायांना, तळपायांना, घोट्यांना, गुडघ्यापर्यंत आपण पूर्ण पायाला स्क्रबिंग करून घ्यावे. स्क्रबिंग केल्यामुळे डेड स्किन सगळी व्यवस्थित रिमूव्ह होते. आता हे किटमध्ये माझ्याकडे सॅनिटायझर आहे, ते मी संपूर्ण पायांवर लावून घेतली. त्याचा स्प्रे करून घेतला, तो नेल्सवर पण केला. आता हे पेडिक्युअरचं इन्स्ट्रुमेंट आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा यूज करून मी नखांवरील जे क्युटिकल्स आहेत ते काढून घेणार. पाण्यात पाय भिजवल्यामुळे हे क्युटिकल्स पटकन लूज होतात आणि ते लवकर निघतात देखील. अशा प्रकारे मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा वापर करणार आहे आणि सर्व नेल्स जे आहे ते क्लीन करून घेणार आहे. जे वेडेवाकडे वाढलेले जे नेल्स आहे ते कट करून त्यांना व्यवस्थित फायलिंग करून घेणार आहे. तुम्ही देखील घरच्या घरी ही स्टेप फॉलो करू शकता. तुमच्याकडे जर हे इन्स्ट्रुमेंट नसतील तर तुम्ही ऑरेंज स्टिकने सुद्धा हे नेल्सचे क्लिनिंग करू शकतात. नखांना अशा प्रकारे आपण फायलिंग करून घ्यावे. हे नेल्सचे क्युटिकल कटर आहे. त्याने नखांच्या बाजूला जी डेड स्किन आलेली असते, जाड कातडी आलेली असते, ती काढून घ्यावी. त्यानंतर नेल कटरच्या साहाय्याने नेल्स कट करून घ्यावे. आता हा छोटासा नेल्स घासण्याचा ब्रश आहे. त्यावर मी पेडिक्युअरचा स्पेशल शॅम्पू मिळतो तो टाकला आहे. त्याने मी पूर्ण नेल्स क्लीन करून घेत आहे. आता हे जे आहे स्क्रेपर आहे. त्यात एका बाजूने प्युमिक स्टोन आणि दुसऱ्या बाजूने ब्रश आहे. तर ब्रशच्या साहाय्याने आणि प्युमिक स्टोनच्या साहाय्याने मी पूर्ण टाचा घासून घेत आहे आणि ब्रशच्या साहाय्याने मी पूर्ण नेल्स आणि पायाचा संपूर्ण पंजा जो आहे तो घासून घेणार आहे. घासताना जास्त प्रेशर देऊन घासू नये. हे स्टीलचे स्क्रेपर आहे. याने टाचा जर तुम्ही घासल्या तर टाचाला ज्या भेगा पडलेल्या असतात त्या लवकर भरून निघतात. आता पाय पुन्हा एकदा चांगले भिजवावे आणि संपूर्ण पाय स्वच्छ धुवून घ्यावे. बोटांना देखील चांगला मस्त मसाज करावा. गुडघ्यापर्यंत पूर्ण पायांना प्रेशर देऊन मसाज करावा. तर अशा प्रकारे हा रिझल्ट आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.